असू दे, बसेस असू दे, तुम्ही बघा रोड ॲक्सिडेंट्स आधीपेक्षा किती वाढलेत आता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीबद्दल गांभीर्याने सगळ्याच सरकारांनी आम्ही सगळ्यांनीच लक्ष घालून ह्याच्यावर चर्चासत्र झाली पाहिजेत आणि ह्या सगळ्या ज्या कंपनीज आहेत यांच्या विरोधात एक स्ट्रॉंग ॲक्शन घेऊन कारण का तुम्ही बघा ना आता झारखंडचा झालाच ना ॲक्सिडेंट, कशामुळे झाला, काय झाला त्याची माहिती आपल्याला कळली पाहिजे ना. त्यामुळे मला असं वाटतं पारदर्शकपणे नियम कायद्याप्रमाणे ह्या सगळ्या ज्या कंपनीज या नियम कायद्याने चालल्या पाहिजेत, कोणाच्या मनमर्जीने नाही. ज्या अर्थानं विमानं लँड करायला सांगितले, ग्राउंड करायला सांगितले, चुका घडल्या, चुका करणाऱ्यांवरती काय शिक्षा झाली, कोणाला सस्पेंड केलेलं नाही, कोणावरती कारवाईचा आदेश काढलेला पुन्हा कोणावरती दाखल फक्त ग्राउंड करून काय होणार आहे. नाही, मला असं वाटतं म्हणजे जे मी टी व्हीवर पाहिलं त्याच्यावरनं आमची अपेक्षा आहे की ही फर्स्ट फेज आहे ग्राउंडिंग. पुढच्या 8-1 दिवसामध्ये त्यांच्यावर अजून स्ट्रॉंग ॲक्शन्स घेतल्या जातील असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे एक 8 दिवस वाट बघू. पण तुम्ही आतापर्यंत जे चाललंय त्याच्याने सॅटिस्फाय आहात का? नाही, माझं म्हणणं आहे की इन्क्वायरी अजून इट्स इन वर्क इन प्रोग्रेस ना. त्याच्यामुळे प्रोग्रेसमध्ये असताना समाधान कसं वाटू शकतं. तुम्ही बघा एक दादाचं विमान, त्याच्यातले बाकीचे लोक जाणं, त्याच्यानंतर झारखंडची घटना ही म्हणजे आम्हाला पुन्हा एकदा तो शॉकच होता. म्हणजे आम्हाला बघणंही अशक्य झालं होतं काल आमच्या कुटुंबाला, कारण का आत्ताच त्या क्रॅशमधून आम्ही निघालो, आता परत एक दुसरं कुटुंब त्याच्यातून जात आहे. भीती वाटते हो, अस्वस्थ वाटतं. आणि का कुणाच्या घराचा हा दिवस यावा. काय दुसरा मुद्दा म्हणजे की शरद पवार साहेबांची तब्येत कशी आहे आणि राज्यसभेच्या संदर्भामध्ये संमती आहे का काँग्रेसची आणि शिवसेनेची? नाही, एक तर तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की आदरणीय पवार साहेबांना आज पुण्याच्या रुबी हॉल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झालेला आहे. ते आज मुंबईला जाणार आहेत आणि मुंबईला घेऊन त्यांचे जे रेग्युलर मुंबईचे बाकीचे डॉक्टर्स आहेत त्याच्यासाठी 2 दिवस, कारण का जवळपास 1 महिन्यांनी साहेब मुंबईला येत आहेत, तर ते आल्यानंतर ब्रिच कँडी हॉस्पिटलला 1-2 दिवस राहून त्यांच्या ज्या रुटीन ज्या दर 6 महिन्यांनी वर्षातून एकदा टेस्ट करायच्या असतात त्या सगळ्या त्या निमित्ताने त्याचा सगळा एक फॉलोअप घेऊन 1-2-3 दिवस म्हणजे ते ऑफिशियली तुम्हाला तिथले डॉक्टर सगळे सांगतील ही सगळी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट की सगळ्यांचाच आग्रह आहे आणि हे खरंच म्हणजे भाग्य आमचं की हे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचं प्रेम आहे. हे आमचे सगळे सहकारी पदाधिकारी सगळ्यांची इच्छा आहे की आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेवर जावं. आणि अर्थातच कालच माननीय जयंत पाटील आणि माननीय शशिकांत शिंदेजी यांनी उद्धवजींची ही वेळ मागितलेली आहे. माझं काल संध्याकाळी बोलणं झालं नाही, त्याच्यामुळे भेट झाली का नाही माहिती, पण मी काल स्वतः अनिल देसाईंना आणि संजय राऊत साहेबांना विनंतीही केली या विषयाबद्दल की आदरणीय पवार साहेबांना सगळ्यांचीच इच्छा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र मिळून आदरणीय पवार साहेबांना सगळेच मिळून आपण राज्यसभेवर जाऊया अशी विनंती आपण सगळे प्रेमाने करूया. खरं तर हे प्रेमाचं नातं आहे. त्याच्यामुळे उद्धवजींनाही भेटायला आणि अर्थातच काँग्रेस पक्षाला काल आमचे सगळे आमदार काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनाही महाराष्ट्रात भेटले आणि वेळ पडली तर मीही दिल्लीत काँग्रेसच्या लिडरशिपला भेटीनच. काल योगायोगाने खरं प्रियंकाजी काल मीटिंगला ज्या मी असणार होते त्या असणार होत्या, पण त्यांच्याकडे काही पर्सनल काही अडचण आल्यामुळे त्या आल्या नाहीत काल. त्यांचीही वेळ मागू आपण, पण सगळ्यांचीच इच्छा आणि भावना ही आदरणीय पवार साहेबांचं त्यांच्यावरचं प्रेम आहे की आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेवर जावं. आणि अर्थातच काँग्रेस पक्षाला आणि शिवसेनेला मी स्वतः आणि आमच्या पक्षातले सगळे वरिष्ठ नेते अर्थातच महाविकास आघाडीच्या वतीने आदरणीय पवार साहेबांना राज्यसभेवर जावं त्याच्यासाठी आपण एकत्र एका मताने आपण सगळे एकत्र जाऊया पुढे अशी विनंती अर्थातच आम्ही त्याबाबत पवार साहेबांशी काही तुम्हाला सांगू गेल्या 15 दिवसामध्ये की हॉस्पिटल